नमस्कार मंडळी, आज आपण इथे पॉपलेटची फ्राय कशी करायची ते आज आपण बघायचे। हे सगळे मगाशी पॉपलेट आणलेले आहेत, ते आता आपण साफ करून घेतलेले आहेत। पण आता हे करण्यासाठी आपण मसाला तयार करायचा। तो मसाला कसा तयार करायचा ते आता आपण बघूया। हे फ्रायसाठी आपण हिरवं वाटण घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं आणि लसूण ह्याची पूर्णपणे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यामध्ये आपण आता लाल मिरची पावडर टाकणार आहोत, थोडीशी हळद, याच्यामध्ये आपण आमचूर पावडर टाकणार आहोत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आणि आता आपण याच्यात मीठ टाकणार आहोत, चवीप्रमाणे आपण हे मीठ टाकलेलं आहे। आणि याच्यात आपण आता हे तेल टाकणार आहोत। आपण हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपण तयार करायचा आहे। तेल टाकून झाल्याच्या नंतर आपण हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे। हे तयार केलेले जे मिश्रण आहे हे आपण असं पॉपलेटला असं लावून घ्यायचं आहे। पूर्ण अशा पद्धतीने आपण सगळ्या पॉपलेटला आपण हे मसाला आपण असं लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण आता सगळ्या पॉपलेटला हा मसाला लावून घेतलेला आहे। आणि आता आपण फ्रायची तयारी करूया। फ्राय करण्यासाठी आपण थोडासा रवा घेणार आहोत, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहोत, चवीप्रमाणे थोडं मीठ, पुन्हा थोडीशी मिरची पावडर, हे आपण एकत्र करून घेणार आहोत। फ्राय करण्यासाठी आपण तवा गरम केलेला आहे, तव्यामध्ये आपण आता तेल टाकायचं आहे। आपण हे जे रवा आणि तांदळाचं पीठ जे आहे त्याच्यामध्ये आपण ही फ्राय अख्खी बुडवून घेणार आहोत, छान अशी मस्त। आणि आता ही आपण तळायला टाकणार आहोत। अशी फ्राय, हे सगळ्या फ्राय आता आपण अशा करून घ्यायच्या आहेत। तर मंडळी, अशा प्रकारे आपली ही पॉपलेटची फ्राय झालेली आहे। तुम्ही मस्तपैकी करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा।